नमस्कार, जय हिंद सर्वांना. तर मित्र आपल्याकडे एक विद्यार्थी आहेत. नाव सांगा तुमचं. आशिष समाधान सपकाळे, भरती जिल्हा मुंबई शहर. मुंबई शहर. ग्राउंडला मार्क किती होते तुम्हाला? मला SRP ला 97 होते हम्म. आणि इकडे मुंबई शहरला 47 होते. 47 मार्क होते. ठीक आहे. आणि लेखीला? लेखीला मुंबई शहरला 86 होते. बरं. आणि SRP ला? SRP ला 84 होते. बरं, ठीक आहे. मित्र, या जवानाची खासियत अशी आहे की 1600 मीटर टायमिंग काय तुमचं? 1600 मीटरचा 1600 मीटरचा माझा टायमिंग होता 5:10च्या आतच होतो. 5:10च्या आत. बरोबर आहे. आणि या मित्राचं आणखी एक खासियत म्हणजे याचं जे 100 मीटर आहे ते आउट ऑफ आहे. येतं का लक्षात? तर 100 मीटर कशा भरपूर मला प्रश्न विचारतात मला, 100 मीटर कशा पद्धतीने आउट ऑफ केलं पाहिजे, 100 मीटरसाठी वर्कआउट कोणतं करावा, स्ट्रॅटेजी कसा असावी, स्टार्टिंग कशी करावी. तर आपला जो हा व्हिडिओ आहे हा स्पेशली 100 मीटर या करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आहे. भरपूर मुलं 100 मीटरला 10 मार्क घेतात आणि 1600 मीटर आउट ऑफ मारतात. भरपूर मुलांचा प्रॉब्लेम आहे 100 मीटरचा. तर 100 मीटर कसं मारावं हे तुम्ही आज मार्गदर्शन करा पोरांना. जनरली 100 मीटर मारताना नेमका पोरांचा प्रॉब्लेम होतो काय, तर एक 3 स्टेपमध्ये 100 मीटर होतं की जे तर आपण स्टार्ट करतो. स्टार्ट त्याच्यानंतर आपल्या बॉडीची पोझिशन आणि आपला स्पीड याच्यावर 100 मीटर पूर्ण टोटली डिपेंड असतं. तर आपला बॉडीची पोझिशन जी पाहिजे, आपण जर समजा बसून आपण करत असाल तर आपल्याकडं 1, 2 आणि 3 हे बेस लाईन पासून असतं. कसं कसं घ्यायचं अंतर सांगा बरं जरा. आता समजा आपण इथं एक आपली ही स्टार्टिंग पॉईंट आहे. स्टार्टिंग पॉईंटला समजा आपण बसून करायचं म्हणल्यावर 1, त्याच्यानंतर 2 आणि 3. हा, आणि समोर तो जो मागचा पाय आहे तो मागच ठेवायचा आणि बेस लाईन स्टार्ट पॉईंटला बसायचं असं की आपल्या पूर्ण मान झुकलेली पाहिजे खाली आणि आपली चेस्ट ही पुढच्या दिशेने, म्हणजे आपला फक्त दोन्ही पायांचा जो बॅलन्स आहे पूर्ण फक्त पुढच्या पंजावर असायला पाहिजे. जर पुढच्या पंजावर असला तर याच्यानंतर आपला दुसरी स्टेप सुरू होते. दुसरी स्टेप म्हणजे स्टार्ट. तर सेट आणि गो 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 म्हणजे क्लॅप मारल्यावर आपण जो स्पीड जो घेतो आपण तो आपला जागेवरून स्पीड बॉडी उठली पाहिजे. उठताना म्हणजे जर समजा आपण डायरेक्ट सुटत असाल तर आपला हा स्पीड असा पुढचं अंतर कव्हर न करता आपण फक्त काय करायचं आहे की ही बेस लाईन आणि ह्या बेस लाईन नंतर अंतर कमी कमी स्टेप टाकायचे आणि कमी स्टेप टाकताना पुढचा पंजा, मागच्या पायाचा पुढचा पंजा हा असा दाबला गेला पाहिजे, म्हणजे असा स्टॅम्प लागला पाहिजे. स्टॅम्प लागला जेणेकरून तुम्हाला जागेवरून स्पीड भेटतो. आणि जर समजा आपण फ्लॅट टाकायचा प्रयत्न केला तर आपल्या पायांमध्ये तेवढी ताकद पाहिजे फ्लॅट टाकण्यापुरता. आणि जर आपण पुढचा अंतर कव्हर करण्यावर फोकस केला तर आपला टायमिंग त्याच्यामध्ये वाढत असतो. नेमकं होतं काय, तर आपलं ज्यावेळेस आपण सुटतो त्यावेळेस आपण स्टॅम्प मारून जर पडलो, स्टॅम्प दिल्यानंतर जर आपण पडलो तर आपल्याला जागेवरून स्पीड भेटतो. आणि जर आपण फ्लॅट पाय टेकून पडलो तर आपल्याला 25 मीटर गेल्यानंतर मग स्पीड वाढायला लागतो. आणि जनरली पोरांचा हाच प्रॉब्लेम होतो. तर आपण काय करायचंय, स्टार्टिंग करताना स्टॅम्प मारून करायची. स्टॅम्प कसं मारायचं जरा सांगा त्यांना. स्टॅम्प म्हणजे आपण आता बसलो समजा, किंवा आपण जनरली पोलीस भरतीच्या पोरांचा एक हे असतो की ते उभं राहून स्टार्ट करतात. त्यांना एक भीती असते की तो आपला RFID चिप मध्ये कनेक्ट होतो का नाही. तर स्टॅम्पची प्रोसेस बघू. स्टॅम्पवर आपण ह्या पद्धतीने जर उभं असलं तर हा जो पाय आपला हा पूर्ण 90 डिग्री काढून मग तो मागं दाबला गेला पाहिजे. म्हणजे जो आपला हा पाय जो इथं पुढं पडणार आहे तो एवढा अंतर पुढं न टाकता आपण काय करायचंय, स्टॅम्प मारून हा मागं टाकायचा. हा स्टॅम्प असा म्हणजे पुढचा पंजा जोरात मागं दाबायचा मागं. ही स्ट्रॅटेजी युसेन बोल्टची. युसेन बोल्ट कधी पण कोणत्या पण मॅचेसला आपण बघितलं तर तो पहिले 15 ते 20 मीटर मागच असतो आणि मग त्याच्यानंतर मग त्याला स्पीड भेटतो. मग तो तेच करतो की स्टॅम्प मारतो. आणि त्याच्यानंतर दुसरी एक मेथड असते पोलीस भरतीच्या पोरांची, ते फ्लॅट पाय टेकतात. असा हा फ्लॅट टेकला ना तर मग ही बॉडी उठते आणि ह्या बॉडी हवेच्या प्रेशरने ही बॉडी मागे खेचली जाते. त्याच्यानंतर आपला दुसरी स्टेज आहे. दुसऱ्या स्टेजमध्ये आपण काय करतो, पडताना आपण ही जी बॉडीची मुवमेंट आहे ही आपण जागेवरून डायरेक्ट स्ट्रेट छाती काढतो पुढं, पण ते हवेने मागे आपण खिचले जातो. तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर लागतो. पण जर समजा आपण या पोझिशनमध्ये जर बॉडी बेंड करून जर हा स्टार्ट केल्यानंतर आपला हा जो समोरून येणारी जी हवा आहे हा एक आपण तो म्हणत नाही का, खिळा जर उलट्या दिशेने भिंतीमध्ये ठोकला तर त्याला पॉवर जास्त लागते. तर आपण त्याच पद्धतीने तो मोमेंटम आपण इथं वापरणार आहेत. जर समजा आपण या पोझिशनने जर आपण स्टार्ट घेतला तर ही जी हवा येणारी ही हवा आपल्या बॉडीला लागून ही निघून जाणारी. पण जर समजा आपण ह्या पद्धतीने स्टार्ट केला तर समोरची हवा आपल्याला असं दाबते, म्हणजे असं ॲटमॉस्फेरिक प्रेशर लागतो आणि त्या प्रेशरमुळे आपलं मागं जातो, त्याच्यामध्ये टायमिंग कमी होत असतो.
आणखी बरं 100 मीटरसाठी वेगळा वर्कआउट वगैरे काय एबीसी वर्कआउट मध्ये बदल काय असं काय आहे का? वेगळा वर्कआउट तसलं काही नाही. आपण जनरली जे आपण म्हणजे जे टोटल गोष्टींसाठी जे आपण वर्कआउट करतो तेच वर्कआउट आपण नॉर्मली केलं पाहिजे. पण 100 मीटर वाढवायचा जर उद्देशाने आपण करतोय तर त्यामध्ये हप्त्यातून 2 दिवस तरी आपलं एबीसी वर्कआउट झालं पाहिजे. एबीसी वर्कआउट करताना मग त्याच्यामुळे जेन्युइन एक प्रॉब्लेम असतो पोरांचा की त्यांचा हा जो हे गुडघ्याचा जो लॉक असतो, गुडघ्याचा लॉक, तो लॉक ओपन झालेला नसतो. मग ते ओपन तो फक्त तो लॉक ओपन करण्यासाठी आपण एबीसी वर्कआउट करत असतो. पण ते प्रॉपर एबीसी वर्कआउट न झाल्यामुळे तो लॉक ओपन लवकर नाही होत. हा, जर समजा हा गुडघ्यातला हा लॉक जर ओपन झाला तर आपला हा पाय पुढे जातो. हा, 100 मीटरला ही एक एक्सेप्शन आहे. हा पाय आपल्याला पुढे टाकायचा नाही, हा उचलतानाच हा मागे दाबायचा आहे. हा, म्हणजे मिनिमम 3 स्टेप तरी आपण ते मागं दाबून दाबूनच चाललं पाहिजे. आणि 1600 मीटर किंवा 800 मीटर जर पडायचं म्हणलं आपण तर हा पाय आपण पुढे टाकला पाहिजे. आणि हा लॉक ज्या वेळेस खुलतो आपला, तर समजा आपण हे असं जातोय तर आपला पुढे जो पाय पडणार आहे तो मिनिमम एका स्टेपमध्ये 10 ते 15 सेंटीमीटरने एक्स्ट्रा वाढतो. म्हणजे जर आपण समजा 100 मीटरला 70 स्टेप टाकत आहे तर आपलं 70 ते 700 सेंटीमीटर पर्यंत आपलं एका 100 मीटरच्या हिटमध्ये अंतर कमी होऊ शकतं. म्हणजे 7 मीटर पर्यंत आपण लवकर जाऊ शकतो. जे पाय असं पाठीमागं दाबल्यामुळे जम्पिंग समोर होत जास्त. हा, जम्पिंग समोर होते आणि आपला बॅलन्स पुढे जातो. फक्त याला हा स्टॅम्प मारताना बॉडी झुकलेली पाहिजे. जर समजा हा स्टॅम्प आपण मारतोय मग हे लॉंग जम्पची टेक्निक होते. हे लॉंग जम्पला आपण असं जसं उठतो तर मग हा प्रेशर जो आहे तो आपल्याला छातीला लागायला नको पाहिजे. बरोबर आहे. जर तो छातीला लागला तर आपला अंतर वाऱ्याचं प्रेशर वाढतंय आणि वाऱ्याच्या speed कमी प्रेशरमुळे. होते. हा, बरोबर आहे. पण आता 100 मीटरला शेवटपर्यंत जे आहे बॉडी पोझिशन कशी पाहिजे हे कसं? शेवटपर्यंत माझं तर वैयक्तिक स्ट्रॅटेजी होती की मी 25 मीटर पर्यंत माझी बॉडीची पोझिशन अशी असायची, ही बॉडी झुकलेली आणि फक्त आपल्या टार्गेटच्या आपण म्हणतो ते सोगत सामने तसल्या पोझिशन मध्ये. त्याच्यानंतर 25 मीटर पडत गेल्यानंतर आता हे 25 मीटर जातोय आपण, हे 25 मीटर चाललो. हा, हे 25 मीटर नंतर हळूहळू पुढच्या 50 मध्ये ही बॉडी उठली पाहिजे. हा, पण पूर्ण अशी नको व्हायला, ती फक्त अशी पाहिजे. म्हणजे एक आपण तो ऑब्लिक जो करतो ना, ऑब्लिकच्या पोझिशन मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर परत जिथून आपण बॉडी उचलतोय तिथून आपला स्पीड अजून परत वाढायला पाहिजे. आणि नंतरचं जे 25 राहिलेलं आहे त्या 25 ला परत अशी बॉडी जर आपण खाली झुकवायचा प्रयत्न केला तर आपण जोपर्यंत तो RFID आपला स्कॅन होतो तोपर्यंत, आता समजा आपण जर काय करतो पुढं म्हणजे 100 मीटर लवकर व्हायच्या याच्याने पुढं पाय टाकतो आणि ते 100 मीटर फिनिश करायला बघतो. पण जर समजा वरून सेन्सर डिटेक्ट करतोय तर आपलं सगळ्यात पहिलं एक आपलं टार्गेट पाहिजे की आपला जो RFID म्हणजे आपला तो RFID छातीला असला तर तो RFID मधून आपण म्हणजे छाती आपली पुढे निघाली पाहिजे त्या लाईनला. मग त्याच्यासाठी ते जे शेवटचं 25 मीटर जे ते आपण बॉडी परत जी उठवलेली बॉडी परत झुकवायची. म्हणजे हळूहळू झुकवायची आणि ती बॉडी झुकली का शेवटच्या 25 मीटर मध्ये अजून अंतर फास्ट होतं. मग आता हे आपण जे तुम्ही जे स्टेपिंग सांगितले गुडघ्याचा लॉक खोलणं वगैरे, हा, तर त्याच्यासाठी असं स्पेशली आता कारण भरपूर अकॅडमीवाले असं एबीसी वर्कआउट वगैरे घेतात, बरोबर आहे. पण प्रॉपर लॉक खोलण्यासाठी एखादा एबीसी वर्कआउट असेल दाखवू शकता का? हा, तर आपण आता जनरली प्रत्येक अकॅडमी वाले जे सांगतात ना ते वर्कआउट ते एकदम परफेक्ट सांगतात. फक्त विषय काय होतो की आपल्याला ते वर्कआउट करायचं कसं आहे त्याच्यामुळे आपल्याला मिसअंडरस्टँडिंग होते. आणि आपण समजा आता एखाद्या अकॅडमी वाल्याने आपल्याला ही पोझिशन सांगितली, समजा ही एक्सरसाइज सांगितली, पण आपण काय करतो त्या अकॅडमी वाल्याचं फक्त त्याने केलेलं काय ते बघतो. आपण तो करतो काय ते नाही बघत. हा, तर याच्यामध्ये आता समजा आपण एक एक्सरसाइज म्हटली, ही एक्सरसाइज म्हटली आपण, तर ह्या एक्सरसाइज मध्ये काय की आपण जर हा पाय उचलतोय, आपण पाय कशासाठी उचलतोय की आपलं 100 मीटर वाढायला पाहिजे आणि आपले सगळे लॉक खुलले पाहिजेत. हा, ते लॉक खुलण्यासाठी आपण आता हा लॉक जरी आपल्याला ओपन करायचा आहे, हा लॉक जर ओपन करायचा आहे तर आपला जेन्युइन एक ऑब्विस आहे की आपला हा पाय स्ट्रेट व्हायला पाहिजे. हा, म्हणजे वर्कआउट करताना हे आपण काय करतो, वर्कआउट करताना एखाद्याने बघितलं आपण का आपण हे असं फक्त नुसतं असं चालतं आपलं, पण त्याला एक प्रॉपर पाय स्ट्रेट हा म्हणजे ज्या ठिकाणून आपल्याला आता समजा आपण इथं लॉक आहे आपला, तर आपल्याला हा लॉक ओपन करायचा आहे, समजा आपण असं करतो पूर्ण हा स्ट्रेट ठेवून करतो. जे वर्कआउट आपण करतोय ते वर्कआउट पूर्ण स्ट्रेट ठेवून म्हणजे जे लॉक खोलण्यासाठी. आणि जर समजा आपण हायनी वगैरे मारतोय, हायनीची पण एक प्रॉपर पोझिशन आहे की ते 90 डिग्रीज पाय उठला पाहिजे आणि तो पुढं खाली दाबताना तो पुढच्या पंजावर दाबला पाहिजे. तर तुम्ही तसं स्टेट तसं नॅशनल मारलेलं आहे 100 मीटर 400 मीटर मध्ये, बरोबर आहे. हो. तुम्ही कुठं गोल्ड मेडल वगैरे मारलं जरा सांगा बरं विद्यार्थ्यांना. मी सगळ्यात पहिले
संगरूर पंजाब येथे 65व्या क्रीडा स्पर्धा राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये मला सिल्वर मेडल आहे. आणि त्याच्यानंतर सातारा येथे झालेल्या 65व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये मला सिल्वर मेडल आहे. त्याच्यानंतर मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठकडून मंगळूर युनिव्हर्सिटी कर्नाटक येथे 9वी रँक आहे मला ऑल इंडियामध्ये. आणि खेलो इंडियासाठी मी 1 सेंटीमीटरने अपात्र ठरलो होतो. बरं ठीक आहे. तुमचं टायमिंग काय आहे, तुमचं हायेस्ट टायमिंग 100 मीटरचं? माझा 100 मीटरचा हायेस्ट टायमिंग आहे 10:91 सेकंड्स. पण म्हणजे जनरली तो टायमिंग असा आहे की माझा सगळ्यात टॉपचा परफॉर्मन्स तो होता जो मी पंजाबला केलेला होता. बरं फक्त आता काय विद्यार्थ्यांना जरा तुमचं स्टार्टिंग फक्त डेमोद्या 25 मीटर पर्यंत तुमचं बॉडी पोझिशन कशी असावं ह्याच्याबद्दल. ठीक आहे, थांबा तुम्ही म्हणजे तुम्हाला बरोबर शूट घेता येईल. जर आपण बसून पडत आहात तर आपली ही पोझिशन पाहिजे. तर आपला बसून स्टार्ट होणार आहे तो असा होईल, ऑन युअर मार्क सेट. आणि क्लॅप वाजल्यानंतर आपण हा जो मागचा पाय आपण पुढं असं दाबणार. आणि जर समजा आपण उभं राहून पडतोय तर आपण काय करायचं, पुढचा पाय रेषेवरच ठेवायचा आणि जी पोझिशन आपण बसून घेतली तीच पोझिशन आपण उभं राहून घेणार आहे. म्हणजे हा पाय असा न टाकता आपण याला स्टॅम्प मारणार आहे. असा. धन्यवाद मित्रांनो. किती मिनिटाचं बोलणार आहे? सर्वात